नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 ऑक्टोबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:14 ते 1:42 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:50 ते 12:38 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:10 ते 4:38 आणि यमगंड काळ सकाळी 9:17 ते 10:45 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी आणि बुधाबरोबर लाभ योग करणार आहे. गुरु बरोबर प्रतियोग करणार आहे. शनी बरोबर केंद्र योग करणार आहे. आजच्याच दिवशी मंगळ शुक्राचा आणि गुरु बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. द्वितीयातला गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. याचप्रमाणे तृतीयातला मंगळ आणि सप्तमातला शुक्र हे त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला गुरु आणि षष्ठातला बुध हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं. आरोग्याचे छोटे मोठे त्रास लोक वर करू शकतील. याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्याकडे शुभ फलदायी असेच असणार आहेत. खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या शनी बरोबर केंद्रयोग करणार आहे. याचप्रमाणे द्वितीयातला मंगळ आणि षष्ठातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला गुरु आणि सप्तमात आणि पंचमातला बुध हे त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातला चंद्र आणि पंचमातले रवी बुध हे सुद्धा लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर असे दिसून येतील. थोडेफार मतभेद होतील परंतु त्याचा फारसा परिणाम होणार नाही. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर अतिशय तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध चांगले दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून तुमची महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. याचप्रमाणे काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम अशा प्रकारचे येणारे 2 ते 3 दिवस असणार आहेत. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये जरी ट्रेड केले तरी त्याचे काही उत्तम लाभ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययातला गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडाफार स्ट्रेस आजच्या दिवशी जाणू शकेल पण तो काळजी करू नका. त्याचे फारसे मोठे वाईट परिणाम दिसून येणार नाहीत. फक्त जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आणि मूड खूपच चांगला दिसून येणार. जे कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम असा तुमचा आजचा कालावधी असणार आहे. याचप्रमाणे
घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. एकंदरीत दिवस हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे चतुर्थातला शुक्र आणि व्ययातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. लाभातला गुरु आणि तृतीयातला बुध हे सुद्धा लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असं असणार आहे. जी कामं हाती घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभू शकेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल द्याल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा अडकलेली कामं याच्यासाठी येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असेच असणार आहेत. त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू घेतल्या जातील. घरातल्या व्यक्तींवर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातला गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे सप्तमातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या लाभातला मंगळ आणि तृतीयातला शुक्र हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. द्वितीयातला बुध आणि दशमातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर दिसून येतील. मात्र वैवाहिक जोडीदारावर छोटे मोठे मतभेद दिसून येतील. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभफलदायी असेच असणार आहेत. खास करून महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता येणारे 2 ते 3 दिवस चांगले राहतील. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी किंवा महत्त्वपूर्ण तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या शनीबरोबर केंद्र योग करणार आहे आणि भाग्यातल्या गुरुबरोबर प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरु, तुमच्याच राशीतला बुध आणि भाग्यातला गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला शुक्र आणि दशमातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं बऱ्याच प्रमाणात फिरणं वगैरे होईल. एक्झर्शन थोडंसं जास्त जाणवल्यासारखं वाटेल. परंतु तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. हाती घेतली कामं अतिशय जलद गतीने पूर्ण करू शकाल. कामाचा झपाटा उत्तम राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. थोडंसं दमछाक झाल्यासारखे वाटेल. मात्र कामं पूर्ण होताना दिसेल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभफलदायी असेच असणार आहेत. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. भाग्याची उत्तम साथ लाभेल. काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. अडकलेली कामं, प्रलंबित कामं हाती घेऊ शकता. पूर्ण होताना दिसेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. कामधंद्याच्या संदर्भात काही चांगल्या संधी मिळतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. पंचमातल्या शनीबरोबर केंद्रयोग करणार आहे आणि अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत आणि व्ययातला बुध आणि अष्टमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. थोडंसं तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. ते महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे आजच्या दिवशी जाऊ नका. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय शुभफलदायी राहतील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि मूड अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कामाचा झपाटा किंवा उरक दांडगा राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. अनपेक्षित गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल किंवा त्याचे अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. भाग्यकारक घटना घडू शकतील. थोडंसं फिरणं वगैरे होईल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर प्रतियोग करणार आहे. लाभातल्या रवी बुधाबरोबर लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे व्ययातला शुक्र आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातला गुरु आणि लाभातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. अतिशय उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचे जे मित्र परिवारक असेल त्यांच्याकडून चांगली साथ संगत मिळू शकेल. कागदोपत्री व्यवहाराकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. घरातले जे मोठ्या व्यक्ती असेल, वयोवृद्ध व्यक्ती असेल, त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या वैवाहिक जोडीदारावर थोडेसे मतभेद होऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील. खास करून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरले जाण्याचा योग संभवतो. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील. काही चांगले गोष्टी ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत त्या घडण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दशमातला रवी बुधाबरोबर लाभयोग करणार आहे. लाभातला शुक्र आणि सप्तमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे आणि दशमातला बुध आणि षष्ठातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. थोडंसं दमछाक वगैरे झालेलं दिसेल. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं होईल. त्या संदर्भातले कामं सुद्धा तुमची होताना दिसून येतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. कार्यक्षेत्र संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, तुमचे जे कार्यक्षेत्राच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामं सुद्धा सहजपणे होताना दिसतील. आजचा दिवस मात्र संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर केंद्रयोग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर प्रतियोग करणार आहे आणि भाग्यातला रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे दशमातला शुक्र आणि षष्ठातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातला गुरु आणि भाग्यातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. खास करून आजच्या दिवसामध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. तुम्हाला तुमचे खर्च आहे त्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. मात्र काही चांगले लाभ मिळतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. येणाऱ्या 2 ते 3 अतिशय उत्तम असणार आहेत. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होतील. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. तुमचे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे तुमचे मित्रपरिवार असतील किंवा तुमचे वरिष्ठ सहकर्मी असेल त्यांच्यावर नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. त्यांच्याकडून तुम्हाला चांगली साथ संगत सुद्धा मिळू शकेल. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भाग्याची अतिशय उत्तम साथ तुम्हाला मिळताना दिसेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातला शुक्र आणि तुमच्या पंचमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातला गुरु आणि अष्टमातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी असाच असणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. त्या संदर्भातले काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. थोडंफार मतभेद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभफलदायी असेच असणार आहेत. भाग्याची अतिशय उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जी कामं अडकलेली आहेत, रखडलेली आहेत, पूर्ण होत नाही, जरूर हाती घ्या. पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहेत. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांच्यासाठी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस चांगले असणार आहेत. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही तुमचे चांगले ट्रेड येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला निश्चित मिळतील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं, नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली विकायची असेल, वास्तूमध्ये नवीन काही उपाय करायचे असतील तरी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास.
मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला शनी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातला शुक्र गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या रवी बुधा बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे अष्टमातला शुक्र आणि चतुर्थातला मंगळ हे परस्पर त्रिकोण करणार आहे. तृतीयातला गुरु आणि सप्तमातला बुध हे परस्पर त्रिकोण करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसतील. फिरणं वगैरे जास्त होईल. त्या ठिकाणी लक्ष द्या. कुठलीही गोष्टीची महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभप्रदाय असे असणार आहेत. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा रखडलेली कामं याकरता येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या संदर्भातल्या कुठल्याही महत्त्वपूर्ण कामं तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चितपणे हाती घेऊ शकता. नवीन वास्तू घेणं, असलेले विकणं, वास्तूमध्ये रेनोव्हेशन केलं किंवा वास्तूच्या संदर्भातल्या नवीन उपाययोजना करणं या सर्वांकरता येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहेत. भाग्याची साथ आजच्या दिवशी तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार आहे. एकंदरीतच आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.